आज मी ॲपल पॅनकेकची रेसिपी दाखवत आहे. त्यासाठी इथे मी 2 ॲपल घेतलेले आहेत. याची मी आता साल काढून घेणार आहे. अशा प्रकारे ॲपलची साल काढून घ्यायची आहे. तर ॲपल मी साल काढून घेतलेला आहे. आता याचे मी तुकडे करून घेणार आहे. अशा प्रकारे मी बारीक तुकडे ॲपलचे करून घेतलेले आहेत. आता मी दुसराही ॲपलचे तुकडे करून घेणार आहे. तुकडे करून घेतलेले आहेत. आता त्याच्यावर मी हा अर्धा लिंबू पिळून घेत आहे. यामुळे हे ॲपल काळे पडणार नाहीत, म्हणून मी थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे. एक अंड मी फोडून टाकत आहे. त्यामध्ये मी आता 3 टेबलस्पून पिठी साखर टाकत आहे. मिश्रण मी बीटरने बीट करून घेणार आहे. मी फ्लफी होईपर्यंत फेटून घेणार आहे. हे मिश्रण मी 5 मिनिटे फेटून घेतलेलं आहे. आता मी हे बंद करत आहे. हे बघा, मिश्रण असं व्हायला हवं, कारण हे फ्लफी व्हायला पाहिजे, म्हणून हे जास्त बीटरने मी फेटलेलं आहे. आता यामध्ये 1 टीस्पून मी बेकिंग पावडर टाकत आहे. 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि हाफ टीस्पून मी दालचिनीची पावडर टाकत आहे. हा 185 ग्रॅम मैदा आहे. हा मी चाळून घेतलेला आहे. 125 मिली मी दूध घेतलेलं आहे. हे साधं दूध आहे, गरम करून गार केलेलं दूध आहे. हे मी टाकत आहे. आता हे सर्व मिश्रण मी परत एकदा फेटून घेणार आहे. हे ॲपल जे आपण कापून ठेवले ते त्याला लिंबू लावून ठेवलं तर ते मी टाकत आहे. आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे. आता हे मिश्रण मिक्स करून झालं आहे. हे बघा, असं आपल्याला मिश्रण हवं आहे. पॅन गरम झाला आहे. त्यामध्ये मी 1 चमचा अमूल बटर टाकत आहे. बटर गरम झालेलं आहे. त्यावर मी आता पॅनकेकचं मिश्रण टाकत आहे. तुम्हाला ज्या आकारामध्ये पॅनकेक बनवायचे असतील, छोटे मोठे, त्या साईज प्रमाणे तुम्ही बनवू शकता. मी गॅस मीडियम ठेवला आहे. आता मी याची बाजू पलटून घेतलेली आहे. असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मी हा प्लेटमध्ये काढत आहे. आता ह्या पॅनकेकवर मी गाळणीमध्ये थोडीशी पिठी साखर घेत आहे आणि ती आपल्याला याच्यावर टाकायची आहे. चिमूटभर मी ही दालचिनीची पावडर घेतलेली आहे, ती पण ही वरून टाकत आहे आणि यावर मी थोडंसं बटर टाकत आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हा पॅनकेक करून पहा. खायला फार टेस्टी लागतो आणि जरा वेगळी रेसिपी, नेहमीच्या रेसिपीपासून थोडंसं वेगळं खायला मिळतं. हा एक हेतू असतो. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा. हा तुम्हाला मी तोडून दाखवत आहे. आतून पण बघा किती फ्लफी झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे.